दुसरी गोष्ट म्हणजे 12वी मध्ये काय मार्क पडले आणि त्याला सीईटी मध्ये काय मार्क पडले आणि आपण काय करतो त्यात सुद्धा फक्त सिलेक्टिव्ह घेतोय. आपण 2-4 विद्यार्थीच घेतोय. ओव्हरऑल जर आपण सगळी जर हे बघितली मेरिट लिस्ट बघितली तर जसे त्याला 12वी मध्ये चांगले मार्क आहेत तसे त्याला सीईटी मध्ये पण चांगले मार्क आहेत. आणि 12वीचे हायर पर्सेंटाईल आणि सीईटीचं हायर पर्सेंटाईल ह्याचं जे कोरिलेशन आहे ते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. आम्ही काल त्याच्या संदर्भामध्ये एक स्टॅटिस्टिकल स्टडी पण करून घेतलेला आहे. आणि दुसरं काय होतं की आपण 4,64,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 2,35,000 विद्यार्थी हे कॅपमध्ये सहभागी झालेले आहेत. आता ह्या 2,35,000 विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांच्या आधारे आपण सर्व ॲनालिसिस करतोय. परंतु जे 4,64,000 विद्यार्थ्यांपैकी 2,29,000 विद्यार्थी आलेच नाहीत कॅपमध्ये, त्यापैकी जवळजवळ 9,000 विद्यार्थी असे होते की ज्यांचं पर्सेंटाईल 90पेक्षा जास्त आहे. या 9,000 विद्यार्थ्यांच्या पैकी 4,500 विद्यार्थी असे आहे की ज्यांचं पर्सेंटाईल 95पेक्षा जास्त आहे. 95 आणि 99 किंवा 90 पर्सेंटाईलपेक्षा जास्त असलेले असे हे 9,000 विद्यार्थी आणि 80 पर्सेंटाईलपेक्षा जास्त असलेले जवळजवळ अजून 14,000 विद्यार्थी म्हणजे साधारणतः 24,000 विद्यार्थी असे आहेत की जे ह्या कॅपमध्ये आलेच नाही आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांचा सुद्धा परफॉर्मन्सवर तुम्ही आज प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात की की बाबा ते त्यांचा सुद्धा काहीतरी त्यांच्या याच्यामध्ये घोळ आहे. म्हणजे जे अशी ज्यांना 99 पर्सेंटाईल पडलाय 95 पर्सेंटाईल पडलाय ती मुलं इथं आली नाही. ती जर मुलं इथं आली असती तर आपली मेरिट लिस्टचं कॉम्प्लेक्शनच बदललं असतं. त्याच्यामुळे मला असं काय वाटतं की आपण असं सिलेक्टिव्हली विचार करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जसं HSC मध्ये PCM मध्ये कमी मार्क आहे परंतु CET मध्ये जास्त मार्क आहे असं काही प्रमाण आहे. असे काही समजा 10, 15, 20 विद्यार्थी असेल, ॲक्च्युली ते 2 आणि 5